Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao, welcoming you all in the online class. Students, today we are going to discuss the lesson from class 8, General Science, lesson number 18, and the name of lesson is Ecosystem. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयातील 18वं प्रकरण परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टम या संदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, तर सुरू करूया. इकोसिस्टम. हिअर वन क्वेश्चन इज आस्क्ड, विच फॅक्टर्स डू यू फाउंड इन युअर सराउंडिंग. तुमच्या सभोवताली कोणकोणते घटक आपल्याला आढळतात. तर बघा, देर आर two types of factor which are found in our surrounding, that are biotic factor and abiotic factor. दोन प्रकारचे घटक आपल्या सभोवताली आपल्याला आढळतात, ते म्हणजे जैविक आणि अजैविक. देन द बायोटिक फॅक्टर्स म्हणजेच कुठले कुठले बघा, ॲनिमल्स, प्लांट्स, अँड विच आर व्हिजिबल अँड इनव्हिजिबल फॅक्टर्स, दॅट आर बॅक्टेरिया, फंगाई. This type of different kinds of factors we have to see in our surrounding. And abiotic factors like air, water, land, sunlight. जैविकामध्ये आपण पाहिलं प्राणी, पक्षी, वनस्पती, काही बॅक्टेरिया. तर बायोटिक फॅक्टरमध्ये आपण पाहिलं, तर अबायोटिक फॅक्टरमध्ये आपण पाहतोय की एअर, हवा, वॉटर, पाणी, लँड, जमीन, सनलाईट, सूर्यप्रकाश, अशा दोन प्रकारचे घटक आपल्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा, आर दीज फॅक्टर्स डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली रिलेटेड टू यू. हे जे घटक आहेत ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांचा आपल्याशी काही संबंध येतो का. तर बघा, we are directly or indirectly connected to every single factor in the surrounding in which we raised. आपण ज्या सराउंडिंगमध्ये आपण राहतो त्या सराउंडिंगमधले जे काही जैविक घटक असतील, जे काही अजैविक घटक असतील, त्या सर्वांच्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण त्याच्या संपर्कामध्ये येतो. अँड फॉर रिक्वायरमेंट ऑफ फूड वी आर डिपेंड ऑन प्लांट अँड ॲनिमल. फॉर आवर सर्वायवल वी कंटिन्युअसली नीड ऑक्सिजन, वॉटर अँड अदर मिनरल्स. बघा, आपल्याला अन्न म्हणून वनस्पतींचा आपण उपयोग करतो, त्याचबरोबर प्राण्यांचा आपण उपयोग करतो. त्याचबरोबर आपल्याला जिवंत राहण्यासाठी जे ऑक्सिजन आहे, जे पाणी आहे, हे आपण आपल्या वातावरणातून आपण मिळवत असतो. म्हणजेच आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण त्या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये असतो. बघा, क्लासिफाय द फॉलोइंग इन टू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. खाली काही फॅक्टर्स आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये. सनलाईट, सनफ्लावर, एलिफंट, लोटस, अल्गी, स्टोन, ग्रास, वॉटर, अँट, सॉईल, कॅट, फन, एअर अँड लायन. अँड इट इज इझी टू क्लासिफाय दिस इन अ biotic and abiotic or living and non-living. Living means biotic, while non-living means abiotic, we can say easily. Example, sun, stone, water, soil, air. These are the abiotic factors and remaining all are the biotic factors. We have to आयडेंटिफाय इझिली. अशा प्रकारे आपण त्यांचं विभागणी आपण सोप्या पद्धतीने करू शकतो. बघा, आता आपण पाहतोय इकोसिस्टम, त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं परिसंस्था. त्या परिसंस्था कशाला म्हणायचं किंवा इकोसिस्टम कशाला म्हणायचं, व्हॉट एव्हर प्रेझेंट इन आवर सराउंडिंग, आयदर इट इज लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग, अँड दॅट आर हेल्पफुल फॉर अस टू सर्वाईव्ह. ही सोपी व्याख्या आपल्याला इकोसिस्टमची पाहायला मिळते. तर बघा, लिव्हिंग बिईंग्स मीन्स बायोटिक फॅक्टर्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स दॅट आर अबायोटिक फॅक्टर, अँड द इंटरॅक्शन बिटवीन these two form an
ecosystem. This structure which is formed due to this reciprocal relationship is called as ecosystem, and biotic and abiotic factors and their interaction form an ecosystem. बघा सजीव बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शनमधून काय तयार होते, आपली इकोसिस्टम तयार होते. काय म्हणलं इथं बघा, आपण पाहतो द वर्ल्ड अराउंड अस इज मेड अप ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. आपलं जे जग आहे, आपल्या सभोवताली जे काही वातावरण आहे ते काय दोन प्रकारांपासून तयार झालेलं आहे, आणि ते दोन प्रकार आहेत लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, सजीव आणि निर्जीव. Living are called biotic factor while non-living are called abiotic factor. Just before I told you, living means plants, animals, bacteria. These are living factors that are said to be the biotic factors, and while remaining that are sunlight, soil, air, water. These factors are said to be the non-living factors, and that are said to be the abiotic factors. And there is a continuous interaction between these living and non-living factors. हे जे सजीव आणि निर्जीव जे दोन घटक आहेत, ह्या दोन घटकांमध्ये सदैव काय होते, अंतरक्रिया, देवाणघेवाण, इंटरॅक्शन ह्या ठिकाणी घडून येते. अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर हॅबिटाट्स एन्व्हायरमेंट आर कोरिलेटेड विथ इच अदर. बघा, हे जे सजीव आहेत, हे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, हे त्यांचं आणि घटक काय करतात, एन्व्हायरमेंटमध्ये काय करतात, कोरिलेट करतात, एकमेकांना काय करतात, सहाय्य करतात, आणि याच्यापासून आपली परिसंस्था इकोसिस्टम तयार होते. बघा, द स्ट्रक्चर विच इज फॉर्म ड्यू टू दीज रेसिप्रोकल रिलेशनशिप इज कॉल्ड ॲज इकोसिस्टम. काय म्हणलं बघा, हे जे घटक आहेत एन्व्हायरमेंटमधले, जे जैविक, द स्ट्रक्चर विच इज फॉर्म्ड बाय द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटररिलेशन फॉर्म द इकोसिस्टम, अँड बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन फॉर्म ॲन इकोसिस्टम. हे जे बायोटिक घटक आहेत, हे जे अबायोटिक घटक आहेत, आणि त्यांची जे अंतरक्रिया आहे, जे देवाणघेवाण आहे, जी उपयुक्तता आहे, त्याच्यापासून काय होते, आपली इकोसिस्टम तयार होते, परिसंस्था तयार होते. बघा, आपण इकोसिस्टम सांगितली तर बघा, हा जर आपण ग्राफ पाहिला तर सहज आपण आपली इकोसिस्टम आपण फाइंड करू शकतो. इकोसिस्टम ही कधी प्रकार, बघा, इकोसिस्टममध्ये दोन घटक आहेत, ते आहेत बायोटिक आणि अबायोटिक. जस्ट बिफोर वी डिस्कस्ड, इकोसिस्टम इज फॉर्म ऑफ टू कंपोनेंट्स दॅट आर बायोटिक अँड अबायोटिक. दोन घटक आहेत इकोसिस्टमचे, ते जैविक आणि अजैविक. बायोटिकमध्ये कोण कोण बघा, फिजिकल, अबायोटिक आपण पाहिले फिजिकल आणि केमिकल. जे अजैविक घटक आहेत त्यांचे दोन भाग पडतात, ते म्हणजे भौतिक घटक आणि रासायनिक घटक. इकोसिस्टम इज मेड अप ऑफ two factors that are abiotic factor and biotic factor. Now we are going to see the biotic factor. This biotic factor is furtherly divided into two types, that is physical biotic factor, abiotic factor, and chemical abiotic factor. Physical भौतिक घटक आणि केमिकल रासायनिक घटक. तर फिजिकलमध्ये कोण कोण येतं बघा, एअर, वॉटर, वेपर, मिनरल्स, सॉइल, सनलाईट, हवा, पाणी, बाष्प, खनिजे, हे जे काही घटक आहेत, सूर्यप्रकाश, हे सर्व हे फिजिकलमध्ये येतं. तर जे केमिकल घटक आहेत, केमिकल फॅक्टर जो आहे तो परत दोन भागांमध्ये विभागलेला आहे. तो म्हणजे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. बघा, असेंद्रिय पदार्थ म्हणजे द सबस्टन्सेस विच आर मेड बाय नॉन लिव्हिंग थिंग्स. असे घटक जे की अजैविक घटकांपासून तयार झालेले आहेत, त्याला आपण म्हणू इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आणि दुसरा आहे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, देअर ओरिजिन आर
फ्रॉम द बायोटिक्स ऑर लिव्हिंग थिंग्स. आपल्याला माहिती आहे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकचा जर आपण आपला अभ्यास केला असेल तर आपण म्हणतो द कंपोनेंट्स विच आर ऑब्टेन फ्रॉम द नॉन लिव्हिंग थिंग्स दॅट आर सेड टू बी द इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड द सबस्टन्सेस विच आर ऑब्टेन फ्रॉम द लिव्हिंग थिंग्स दॅट आर सेड टू बी द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आपल्याला माहिती आहे. मग ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये काय काय येतात बघा, तर हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, सोडियम. these components are obtained from inorganic substances, while organic substances protein, carbohydrate, lipid. बघा प्रोटीन वनस्पतीपासून, त्याचबरोबर प्राण्यांपासून मिळतं, कार्बोहायड्रेट वनस्पतीपासून मिळतं, लिपिड आपल्याला माहिती आहे वनस्पतीपासून आणि प्राण्यापासून मिळतं. म्हणजे ह्याचं ओरिजिन कुठून आहे, लिव्हिंग थिंग्स आहे. तर बायोटिक फॅक्टर जे आहेत हे परत 2 भागामध्ये विभागले जातात, 3 भागामध्ये विभागले जातात. कुठले कुठले बघा, ॲटोट्रॉपिक. बायोटिक फॅक्टर्स आर ऑफ ॲटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक. बघा ॲटोट्रॉपिकमध्ये दीज आर प्रोड्युसर्स and that are said to be the plants, and we all know, we have learned in a previous lesson that all plants are producer. Why? Because they are said to be the producer, because they produce the food and give to needed. हे ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती ॲटोट्रॉपिक आहेत आणि ॲटोट्रॉपिक वनस्पतींना आपण प्रोड्युसर म्हणतो. आणि हा कसा प्रकार आहे, ह्या इकोसिस्टममधला बायोटिक फॅक्टरमधला आहे. दुसरा आहे कंझ्युमर्स, जे विच आर डिपेंड अपॉन अदर फॉर फूड, जे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. आणि त्याचबरोबर डिकम्पोजर्स, जे त्या घटकांचं काय करतात, विघटन करतात, त्याला आपण विघटक म्हणतो. म्हणजे बायोटिक फॅक्टर्स आर ऑफ 3 टाईप दॅट आर प्रोड्युसर, कंझ्युमर अँड डिकम्पोजर. मग प्रोड्युसरमध्ये कोण असतील, प्लांट्स असतील. कंझ्युमर्समध्ये कोण असतील, ॲनिमल्स असतील. आणि डिकम्पोजर्समध्ये कोण असतील, मायक्रोब्स असतील, सूक्ष्मजीव असतील. मग हे जे ॲनिमल आहेत, दीज ॲनिमल्स आर फर्दरली डिवायडेड इंटू 3 टाईप्स दॅट आर प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर आणि टर्सरी कंझ्युमर. जे ॲनिमल आहेत ते काय आहेत, भक्षक आहेत, कंझ्युमर आहेत. आणि हे जे कंझ्युमर्स आहेत ते 3 प्रकारचे आहेत. ते आहे प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. हे आपल्या इकोसिस्टमचं आपण जर चार्ट पाहिला तर आपल्याला इकोसिस्टमचं स्ट्रक्चर लक्षात येईल. दिस आर द कॉम्पोनेंट, दिस इज द चार्ट ऑफ कॉम्पोनेंट ऑफ इकोसिस्टम. नाउ डू यू नो द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड लिपिड फ्रॉम dead body of plants and animals are converted into inorganic substances that are hydrogen, oxygen, calcium, iron, sodium, potassium by microorganism. Therefore microbes are said to be the decomposers. आता मायक्रोब्सला डिकम्पोजर का म्हटलं जातं, तर बघा हे जे सूक्ष्मजीव आहेत, हे जे मायक्रोब्स आहेत ते काय करतात, जे मृत वनस्पती आहेत, जे मृत प्राणी आहेत, त्यांचे जे औषध आहेत, अवशेष आहेत, त्यांचं काय करतात, जे रूपांतरण काय करतात, त्याचं रूपांतरण ते करतात. त्यामध्ये प्रोटीन, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कार्बोदके, स्निग्ध म्हणजे फॅट, आणि हे जे सेंद्रिय घटक आहेत, ह्या सेंद्रिय घटकांचं रूपांतरण ते कशात करतात, असेंद्रिय घटकामध्ये करतात. ऑर्गॅनिकचं रूपांतरण इनऑर्गॅनिकमध्ये करतात. एक्झाम्पल हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम. हे जे पोषक द्रव्य आहेत हे या ठिकाणी या सूक्ष्मजीवामार्फत ऑर्गॅनिकपासून इनऑर्गॅनिकमध्ये त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम. रचना आपण काय पाहतोय, रचना. Living organisms need different type of abiotic factor and they have different capacities to adapt with those abiotic factor. आपण जे सजीव आहात, we are the living things and we need different kinds of abiotic factors. Then some microbes need oxygen while other don't. Some plants need more sunlight while other ग्रो वेल इन शेड. बघा सजीवांच्या जगण्यासाठी निरनिराळ्या वेगवेगळ्या काय जैविक
अजैविक घटकांची गरज सजीवांना आपल्याला पाहायला मिळते. आणि हे जे निर्जीव आहेत, हे जे निर्जीव घटक आहेत ते काय आहेत, त्यांच्याशी जुळवून घेण्याची क्षमता प्रत्येक सजीवांची कशी असते, वेगवेगळी. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ डिफरंट कॅपॅसिटी टू ॲडजस्ट विथ अ नॉन लिव्हिंग थिंग्स ऑर अबायोटिक फॅक्टर्स. बघा, एवढ्या सूक्ष्म जीवाला ऑक्सिजनची गरज असते तर दुसऱ्याला नसते. सम मायक्रोब्स नीड ऑक्सिजन फॉर रेस्पायरेशन वाईल सम आर डोंट. सम प्लांट्स नीड मोर सनलाईट. काही वनस्पतींना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, तर काही वनस्पती प्लांट्स डू नॉट नीड लार्ज अमाऊंट ऑफ सनलाईट. मीन्स दे आर ग्रोन इन अ शॅडो. म्हणजेच सूर्यप्रकाश त्यांना कमी लागतो, म्हणजे ते सावलीमध्ये सुद्धा त्यांची काय होते, वाढ होत असते. ईच अँड एव्हरी अबायोटिक फॅक्टर like air, water, soil, sunlight, temperature, humidity affect the abiotic factor in the ecosystem. आपल्या इकोसिस्टममध्ये, इन आवर इकोसिस्टम, व्हॉट एव्हर अबायोटिक फॅक्टर्स आर देअर, दॅट ऑल अबायोटिक फॅक्टर मेक इफेक्ट ऑन बायोटिक फॅक्टर. आपल्या परिसंस्थेमध्ये जे काही हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या अबायोटिक आहेत, ह्या अबायोटिक फॅक्टरचा ह्या बायोटिक फॅक्टरवरती काय होत असतो, आपल्या इकोसिस्टममधल्या बायोटिक फॅक्टरवरती त्याचा वेगवेगळा परिणाम होत असतो. द बायोटिक फॅक्टर इन अन इकोसिस्टम डिसाइड विच बायोटिक फॅक्टर विल सर्वाईव्ह इन इट अँड व्हॉट विल बी देअर नंबर. काय म्हणतं, द अबायोटिक फॅक्टर इन अन इकोसिस्टम decide which biotic factor will survive in it and what will be their number. बघा, एखाद्या इकोसिस्टममध्ये कोणते सजीव जगू शकतील किंवा नाही, किंवा त्यांची संख्या जी आहे ती किती असेल, याची जी आहे ते काय होतं, ह्या आपल्या इकोसिस्टममधील हे जे अबायोटिक फॅक्टर्स आहेत ते ठरवतात. म्हणजे काय म्हणलं, व्हॉट एव्हर बायोटिक फॅक्टर्स आर देअर, हाऊ दे सर्वाईव्ह अँड व्हॉट आर देअर नंबर, दॅट इज डिसाइडेड बाय अबायोटिक फॅक्टर प्रेझेंट इन दॅट इकोसिस्टम. बघा, एव्हरी बायोटिक फॅक्टर अफेक्ट बायोटिक फॅक्टर ॲज वेल ॲज अदर बायोटिक फॅक्टर अराउंड इट. एव्हरी बायोटिक फॅक्टर अफेक्ट अबायोटिक फॅक्टर्स as well as other biotic factors around it. काय होतं, प्रत्येक जो बायोटिक फॅक्टर आहे तो काय करतो, त्या अबायोटिक फॅक्टरवर सुद्धा इफेक्ट करतो, आणि त्याचबरोबर त्याच्या भोवती जे काही बायोटिक फॅक्टर्स आहेत त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो. अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अन इकोसिस्टम प्ले अ पर्टिक्युलर रोल व्हाईल लिव्हिंग मूव्हिंग इन दॅट इकोसिस्टम. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग their lifespan, what happen, they make an effect on ecosystem and play an important role in an ecosystem. बघा, परिसंस्थेतील आपल्या इकोसिस्टममधील प्रत्येक सजीव त्या इकोसिस्टममध्ये राहत असताना कार्य करत असताना त्याची विशिष्ट अशी भूमिका त्या ठिकाणी तो बजावत असतो. The position of any living organism in a contrast to other living organism and the role it is play is called niche. बघा, निचे इथं म्हटलेलं आहे. बघा, या सजीवांचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला काय म्हणतात, निचे असे म्हटलं जातं, निश म्हटलं जातं. द पोझिशन ऑफ एनी लिव्हिंग organism in contrast to other living organism and role it is playing is called niche. त्या परिसंस्थेमध्ये, त्या इकोसिस्टममध्ये जो लिव्हिंग थिंग आहे त्याचं जे कार्य आहे, त्याची जी पोझिशन आहे आणि त्याचा जो रोल आहे, ह्याला आपण, तो रोल प्ले करतोय त्याला आपण काय म्हणतो,
त्याचा नीचे बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, अ सनफ्लावर प्लांट इन अ गार्डन इव्हॉल्व ऑक्सिजन in the air and provide food and shelter for insects like ant, honeybee, etc. बघा बागेमध्ये वाढणारे सूर्यफुलाचे जे झाड आहे ते काय करतं, हवेमध्ये ऑक्सिजन सोडतं. त्याचबरोबर त्या परिसरातील ज्या माशा आहेत, ज्या मधमाशा आहेत, ज्या मुंग्या आहेत, जे लहान लहान कीटक आहेत त्यांना अन्न व निवारा पुरवतं. या ठिकाणी हा चार्ट आपल्याला दाखवलेला आहे बघा. हा चार्ट आपल्याला दर्शवतो इंटरॅक्शन अमॉंग्स फॅक्टर ऑफ इकोसिस्टम. परिसंस्थेतील जे घटक आहेत त्या घटकांमध्ये असलेला जो आंतरक्रिया आहे, ही आंतरक्रिया ह्या चार्ट मार्फत आपल्याला दर्शवण्यात आलेली आहे. बघा अबायोटिक फॅक्टर्स, बायोटिक फॅक्टर्स यांचं इंटरॅक्शन पाहिलं आपल्याला. अबायोटिक फॅक्टर्स न्यूट्रिएंट, सोलार एनर्जी, CO2, नायट्रोजन, वॉटर, मिनरल्स etc. मग हीट इव्हॉल्व होते, फोटोसिंथेसिस होतं, फूड प्रोडक्शन होतं आणि याच्यामधून हीट इव्हॉल्व होते आणि ते काय होतं, बायोटिक फॅक्टर्स प्लांट्स काय करतात, ते प्रोड्यूस करतात आणि ॲनिमल ते कंझ्युम करतात. आणि जे ॲनिमल्स कंझ्युम करतात बायोटिक फॅक्टर्स प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी कंझ्युमर्स या ठिकाणी दर्शवलेले आहेत. त्यानंतरनं यांना मिनरल्स आर रिलीज्ड. देन डिकम्पोजिशन ऑफ द डेड बॉडीज या ठिकाणी होतं बाय डिकम्पोजर्स. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित जर आपण पाहिला तर इंटरॅक्शन जो आहे बायोटिकचा आणि अबायोटिकचा या ठिकाणी आपल्याला सहज काय होतं. अबायोटिक फॅक्टर्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल. दे गिव्ह needed material to biotic factors. What happen? Biotic factors like plant, they produce food by the process of photosynthesis, and that food is taken by biotic factors that are said to be the primary consumers, and secondary consumers and tertiary consumers are depend upon primary consumers. After death of this biotic factor, what happen? They get decomposers with the help of microbes, and these microbes are mixes into the soil, and again these are used by biotic factors. This is the cycle, and this shows the interaction between the factors of an ecosystem. Here few questions are asked here. What is the role of microbes in above interaction? आता वरच्या ज्यामध्ये मायक्रोब्सचा रोल काय आहे, तर मायक्रोब्स काय करतात, डिकम्पोजिशनची प्रक्रिया करतात. हाऊ डू प्रोड्युसर्स ऑब्टेन अबायोटिक फॅक्टर्स. आता काय म्हणलं इथं बघा, हाऊ डू प्रोड्युसर्स ऑब्टेन अबायोटिक फॅक्टर्स. प्रोड्युसर्स ऑब्टेन सोलार एनर्जी फ्रॉम सनलाइट. द अदर न्यूट्रिएंट्स आर ऑब्टेन फ्रॉम द सॉइल, वॉटर अँड एअर. नेक्स्ट, फ्रॉम व्हेअर डू द कंझ्युमर्स गेट देअर फूड. हे जे कंझ्युमर्स आहेत, जे भक्षक आहेत, ते त्यांचं अन्न कुठून मिळवतात, तर बघा द कंझ्युमर गेट देअर फूड फ्रॉम द प्रोड्युसर अँड अदर कंझ्युमर्स. ओके. देन मोस्ट ऑफ द इकोसिस्टम आर कॉम्प्लेक्स अँड देर इज अ ट्रिमेंडस क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह व्हरायटी ऑफ स्पेसीज इन देम. हे जे आपलं इकोसिस्टम आहे ही कशी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये गुंतागुंतीची आहे. इकोसिस्टम इज अ ट्रेमेंडसली कॉम्प्लेक्स. त्यामध्ये काय होतं, डिफरंट काइंड्स ऑफ जीव जातींचे म्हणजे लिव्हिंग थिंग्स आपल्याला पाहायला मिळतात, स्पेसीज आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्हच्या माध्यमातून जर पाहिलं तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विविधता पाहायला मिळते, व्हरायटी पाहायला मिळते. In ecosystem of tropical country like India, few species of living organisms are found everywhere in a large number. भारतासारख्या देशांमध्ये ज्या ठिकाणी ट्रॉपिकल लेवल म्हणजे आपण काय म्हणतो उष्णकटिबंधीय भागामध्ये जे काय आहे काही मोजक्याच जातीचे सजीव आपल्याला
मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. रिमेनिंग स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल आर फाउंड इन अ स्मॉल नंबर. आणि इतर जे प्राणी आहेत, जे वनस्पती आहेत, आपल्याला कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी आढळतात. सम स्पेसीज आर व्हेरी फ्यू इन नंबर. त्यातले काही काय आहेत, खूपच त्यांची संख्या कमी आहे. व्हरायटी ऑफ इकोसिस्टम इज फाउंड ऑन अर्थ. व्हॉट वी से, डिफरंट काइंड्स ऑफ इकोसिस्टम्स आर फाउंड ऑन द अर्थ. कुठले कुठले बघा, वॉटर इकोसिस्टम, लँड इकोसिस्टम, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टम आपल्याला पाहायला मिळतात. कुठले कुठले बघा, इच प्लेस हॅज डिफरंट इकोसिस्टम. बघा, फॉरेस्ट, पॉन्ड, ओशियन, रिव्हर्स, these are the type of ecosystem are found according to size, place, climate, type of plants and animals. बघा, what we say, on the earth different kinds of ecosystems are found. पृथ्वीवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक ठिकाणची परिसंस्था ही कशी असते, वेगळी असते. मग एक्झाम्पल काय दिलं आपल्याला, फॉरेस्ट म्हणजे जंगल, तळे, पॉन्ड्स, ओशियन सागर, रिव्हर नदी. these are different kinds of ecosystem found on earth. And these types of plants and animals, climate, types and animals. Here we may stop. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.